सर आज पुण्यामध्ये सेमिनार भरवलाय, काय पुण्यामध्ये हा PCCI प्रोग्रेसिव्ह इंडस्ट्रीच्या लॉन्च झालेला आहे. याचा उद्देश असा आहे की जपानमधून ज्या टेक्नॉलॉजी आहे, अनएक्सप्लोर्ड टेक्नॉलॉजी आहे, त्या इंडियामध्ये आणायच्या आणि त्याच्यामुळे इंडियाचे मध्ये नवीन टेक्नॉलॉजीचं माध्यम सुरू होईल आणि जपानीज लोकांना इन्व्हेस्टमेंट जी आहे ते चायनामध्ये आता त्यांच्या काय फॅक्टरी आहेत, त्यांचं इन्क्लिनेशन आता इंडियाकडे वळलेलं आहे, कारण इथे लेबर आणि इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे आणि स्वस्त आहे. तर चीप दराने, स्वस्त भावाने हा प्रॉडक्ट इथे बनता येतील आणि त्याचं मार्केटिंग इथून ते जपानच्या बाहेर सुद्धा जपानला नेतील आणि इंडियामध्ये सुद्धा करता येईल आणि जगभर त्यांना पाठवता येईल. तर जपानचे लोक खूप इंटरेस्टेड आहे जपान जेव्ही पार्टनर करण्यासाठी आणि तसंच आपल्याकडे इंडियामध्ये रिसोर्सेस आहेत, जपानमध्ये टेक्नॉलॉजी आहे. तर याची सांगड घालून दोनही देशाचा फायदा होईल आणि दोनही देशाची इकॉनॉमी वाढेल. जपानमध्ये एजिंग आहे, तर त्यांना आपल्याकडे लोकसंख्या आहे, आपल्याकडे यंग पॉप्युलेशन आहे, ते तिकडे जाऊ शकतात. जपानने शिकले की त्यांना बऱ्याच अपॉर्च्युनिटी, रोजगाराच्या संधी मिळतील. पुन्हा एज्युकेशनमध्ये त्यांना रिसर्च करता येतील, काही कल्चर एक्सचेंज करता येतील, फॅकल्टी एक्सचेंज करता येईल आणि तसंच तिकडची टेक्नॉलॉजी इकडे आणली तर आपल्या लोकांना सुद्धा रोजगार मिळेल. तर पुण्यातल्या यंग मुलांसाठी काय बोलाल? हा, पुण्यातल्या यंग मुलांसाठी माझं असंच राहील की त्यांनी आता रोजगाराच्या याच्यामध्ये किंवा नोकरीच्या न शोधता स्वतःच्या रोजगार उपलब्ध म्हणजे व्यवसायाकडे जायचं आणि जपान कडून, मी जपानला राहत असल्यामुळे मी सांगू इच्छितो की तिथे टेक्नॉलॉजी जी आहेत त्यांची माहिती करून किंवा तिथे जाऊन तिथे पण चांगल्या अपॉर्च्युनिटी, त्याला स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम थ्रू आहेत, रोजगाराच्या अपॉर्च्युनिटीज आहेत तिथे, नर्सिंग पाहिजे, डॉक्टर्स पाहिजेत, तर बरेच रोजगार त्यांना मिळत येतील आणि त्यांच्या इकॉनॉमीला सुद्धा मदत होईल. प्लस इकडे पण व्यवसाय सुद्धा केले तर जपानी समजा शिकले तर दोन्ही कडे त्यांना बिझनेस करता येईल. सर इकडले जर इंटरेस्ट असेल मुलांना तर तुम्ही काय मदत करू शकता त्यांना? येस, त्यांच्याकडे त्याच्यासाठीच मी इकडे आहे की दोन्ही देशाचा साठी टेक्नॉलॉजी मी प्रोव्हाइड करू शकतो. नवीन नवीन अत्याधुनिक जे रिसर्च प्रॉडक्ट्स आहेत त्यांना देऊ शकतो, त्याचा बिझनेस, आणि तशी मी त्याच्यामध्ये ही मदत आपल्या इंडियाच्या लोकांना मी करत आहे आणि त्यांच्या मार्गातून त्यांचा व्यवसाय सुद्धा चांगला चालत आहे आणि चांगले प्रॉफिट सुद्धा कमवत आहे आणि त्यांचं फायनान्शियली ते स्ट्रॉंग सुद्धा होत आहे.